नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरण नगर अमरावती, BSc भाग 1 सत्र 1 विषय आवश्यक मराठी. इशारा या पुस्तकाअंतर्गत कवितेचा पोर्शन आपण बघतो आहे आणि मागच्या काही तासापासून आपण मागील 3 वेगवेगळ्या मध्ययुगीन काळातल्या कवितेचा अभ्यास आपण केला. त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांची गुरुवंदना, जनाबाई यांची धरिला पंढरीचा चोर आणि महदाई ईसा यांची श्रीकृष्ण वर्णनपर रचना आपण बघितल्या. आणि आज आपण वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे कवी तुकाराम, संत तुकाराम ज्याला म्हणतो आपण, वारकरी संप्रदायाची धुरा अभंगाच्या माध्यमातून अजरामर करणारे संत तुकोबा सर्वांच्या परिचयाचे. वारकरी संप्रदायाचा जो काही तत्त्वज्ञानाचा बेस आहे, जो भक्तिगीतांचा अभंगांचा जो बेस आहे, तो तुकारामाशिवाय पूर्ण होत नाही. संत तुकोबांनी नामदेवांच्या नंतर, म्हणजे 13व्या शतकातल्या नामदेवांच्या नंतर 16व्या शतकातल्या संत तुकोबांनी वारकरी संप्रदायाच्या पंढरपूरच्या पांडुरंगाला दैवत मानून त्यांची आराधना करीत असंख्य 4,500 अभंगांची रचना केली. तुकारामाची अभंग रचना ही अजरामर अशी रचना आहे. मागच्या 800 वर्षाचा जो मराठी कवितेचा जो इतिहास आहे विद्यार्थ्यांनो, त्यामध्ये टॉपमोस्ट असा कवी म्हणून तुकोबाचा उल्लेख केला जातो. तुकोबासारखा यानंतर कवी होणे नाही, म्हणजे आजपर्यंत झाला नाही. कारण तुकारामाच्या गाथेमध्ये तुकोबांनी ज्या भावकल्लोळांचं वर्णन केलेलं आहे, जो संघर्ष तुकोबा आपल्या आयुष्यात भोगतात तो वर्णन करतात, जी विठ्ठल भक्ती ते करतात त्याचं वर्णन ते करतात. समाजातील भुंदुगिरीबद्दल त्यांचं निरीक्षण खूप सुंदर आहे. माणसानं व्यवहार कसा करावा याबद्दलही ते उपदेश करतात. भक्ती कशी असावी, भक्त कसा असावा, देवाला प्रसन्न कसं करावं, असे अनेक पैलू तुकोबांनी आपल्या अभंगातून सांगितले आहे. संत तुकारामाच्या वाट्याला वाईट अवस्था आली. तुकारामाचा खूप छळसुद्धा झाला. ते बहुजन समाजातले होते, कुणबी समाजातले होते आणि शेतीवाडी त्यांच्याकडे होती, सावकारी होती. आणि मग दुष्काळानंतर त्यांचं सगळं जातं आणि ते ईश्वराकडे वळतात. खूप मोठा जीवनपट तुकोबाचा आहे. अवघ्या 42 वर्षे जगणाऱ्या तुकोबांनी अजरामर असं अभंग रचना करून मराठी कवितेच्या प्रांतात, अभंगाच्या प्रांतात खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक क्लासमध्ये, मराठीच्या पुस्तकामध्ये तुकोबाचा एक ना एक अभंग असतो. आपण भीमसेन जोशी यांची अभंग रचना गायलेली ऐकली असेल किंवा यूट्यूबवर ते उपलब्ध आहे. तर भीमसेन जोशीने गायलेले बऱ्यापैकी अभंग हे तुकोबाचे आहे. लता मंगेशकरसारख्या दिग्गज गायिकेंनी सुद्धा तुकोबाचे अभंग गायले. आनंदाचे डोही आनंद तरंग असेल किंवा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असेल, असे अनेक रचना तुकोबाच्या आहेत. संत तुकारामाच्या या आपल्याला अभ्यासक्रमात नेमलेल्या या 8 ओळीमधून, 5 ओळीमधून आपल्याला एक संदेश मिळतो, तो आपल्याला बघायचा आहे. आता इशारा पुस्तकातील पान क्रमांक 67वर संत तुकारामाचा थोडा परिचय आपल्याला संपादक मंडळींनी करून दिलेला आहे. तो कसा आहे बघा, की महाराष्ट्राच्या संत परंपरेची पताका उंचावणारे तुकाराम यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या देहू या गावी झाला. पुणे ते मुंबई रस्त्यावर पुण्यापासून 15 किलोमीटर अंतरावर देहू फाटा लागतो आणि आतमध्ये देहू नावाचं गाव आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर ते गाव आहे. गावाच्या पश्चिमेस नदी वाहते, ती इंद्रायणी नदी. त्याच्या बाजूला नदीच्या काठावरच तुकोबाचं घर आहे. आणि मग इकडे एक मंदिर आहे आणि गावाच्या पलीकडे आता अलीकडल्या लोकांनी गाथा मंदिर उभं केलेलं आहे, ज्यामध्ये तुकोबाची संपूर्ण गाथा स्टाईलमध्ये कोरून त्या स्टाईल त्या भिंतीला लावलेल्या आहे. भव्य असं ते मंदिर आहे. तर देहू या गावात तुकोबाचा जन्म झाला आणि परंपरागत त्यांच्याकडे सावकारकी वगैरे होती आणि ते ईश्वर भक्तीकडे वळले. पंढरपूरला त्यांच्या घराण्यात जाणं येणं होतं, वारी होती पंढरपूरची. 17व्या शतकातील एक महत्त्वाचा श्रेष्ठ कवी म्हणून तुकोबाचा उल्लेख केला जातो. मराठी मनाचा चिरंतन असा आविष्कार त्यांच्या अभंगात आपल्याला दिसतो आणि म्हणूनच 350 वर्षे लोटल्यानंतरही तुकोबाचे अभंग आज आपल्या मनात उतरले आहे
समाज मनात ते बिंबलेले आहे. त्यांची कविता मानवी मनाची ठाव घेते आणि जीवनामधल्या ताणतणावाचा सूक्ष्मपणे ती निरीक्षण करून टिपते सुद्धा. मानवी जीवनातील भावकल्लोळ, उलाढाल, मूल्यासाठींचा संघर्ष हे तुकोबाच्या काव्यातून व्यक्त होताना आपल्याला दिसते. त्यांची समग्र अभंगरचना ही गाथा तुकोबाची यामध्ये समाविष्ट आहे. तुकारामाने अनेक अभंगातून शब्दांचा गौरव केलेला आहे. तसेच लौकिक आणि आध्यात्मिक जीवन त्यांच्या अभंगातून आपल्याला उत्कटपणे व्यक्त झाले आहे असं दिसते. आणि उत्कट आध्यात्मिक अनुभूतीचा रोखठोक समाचारसुद्धा तुकोबाने अनेक अभंगातून घेतला आहे. तसेच लोकभाषेचा वापर त्यांनी आपल्या अभंगात केला आहे. साधी सोपी सरळ भाषा त्यांनी वापरली आहे आणि सच्चा अनुभव टिपण्याचं काम तुकोबाचा अभंग करतो. जे जगले तुकोबा ते त्यांनी व्यक्त केलं. अलंकार, प्रतिमा, रूपके या बाबतीत समृद्ध अशी रचना तुकोबांनी साकार केली आहे. आता आपण अभ्यासक्रमासाठी जो नेमलेला अभंग आहे तो आहे भिक्षापात्र अवलंबने. आता या शीर्षकाअंतर्गत तुकोबांनी काही गोष्टी समाजाला सांगितल्या आहे. तुकाराम हे निरीक्षक होते. उत्तम पद्धतीनं त्यांनी समाजाचं निरीक्षण केलं होतं. तुकोबाने ज्या पद्धतीनं आध्यात्मिक पातळीवर भक्ती कशी करावी, ईश्वराला कसं प्राप्त करून घ्यावं हे सांगत असताना हेही सांगितलं की समाजामध्ये जगताना माणसानं कसं जगावं, कुणापासून आपण सुरक्षित राहावं, कुणापासून आपल्याला भीती आहे. तुकोबांनी सर्वसामान्य माणसांचं शोषण करणाऱ्या मंडळींचा परिचय आपल्या अभंगातून करून दिलेला आहे समाजातील लोकांना. तुकोबा हे कोणाला सांगतात रोज? तुकोबा हे रोज संध्याकाळी देहू नावाच्या गावात पारावर जमा झालेल्या लोकांना सांगतात. तुकोबाचा दैनंदिन शेड्यूल होता की दिवसभर तिकडे नामचिंतन करायचं, डोंगरावर जायचं, ध्यान साधना करायची, संध्याकाळी घरी यायचं आणि चिपड्यावर तार घेऊन, त्या विणा घेऊन पब्लिकला, समाजाला, लोकांना काय करायचे? तुकोबा मार्गदर्शन करायचे. तुकारामाचं हे मार्गदर्शन म्हणजेच तुकोबाचे अभंग आहे. आणि या मार्गदर्शनामध्ये तुकारामाने समाजाला उद्देशून अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे, समाजाच्या हिताच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि इथे सुद्धा तुकाराम महाराज समाजामध्ये भोंदूगिरी करून समाजाची पिळवणूक करणाऱ्या लोकांनी सुरक्षित राहावं, म्हणजे भोंदू साधूंपासून समाजानं सुरक्षित राहावं व आपलं शोषण होऊ देऊ नये, अशा अर्थानं तुकोबाने भोंदू साधूचा परिचय करून दिलेला आहे आपल्याला. ते असं म्हणतात पहिल्या ओळीत की भिक्षापात्र अवलंबने जडो जिने लाजीरवाणे, ऐसी आशी नारायणे उपेक्षिती सर्वथा. काय म्हणतो पहिल्या ओळीमध्ये तुकोबा आपल्याला? समाजाला सांगतात ते की भिक्षा पात्र घेऊन गावोगावी दारोदारी भिक्षा मागत हिंडणारी, अध्यात्माचा वेश पांघरून भगवा गणवेश धारण करून भस्म कपाळाला लावून समाजामध्ये देवाच्या नावाखाली, संन्यासाच्या नावाखाली भीक मागत फिरणारी जी मंडळी तत्कालीन समाजात होती, तुकोबा असं म्हणतात की हे भिक्षा मागणारी जी मंडळी आहे यांना काय म्हणते, यांनी जे भिक्षा मागणं सुरू केलेलं आहे, यांचं हे जे जगणं आहे मित्रांनो, म्हणते हे जगणं कसं आहे? लाजीरवाण आहे. लाज वाटली पाहिजे म्हणते यांना भिक्षा मागताना. आणि भिक्षा मागून जगा असं कुठे ईश्वरानं सांगितलं आहे काय? तर तुकाराम महाराज म्हणतात की भिक्षा मागत जगून आपले पोट भरणारी जी आध्यात्मिक क्षेत्रातली डुप्लिकेट मंडळी होती, या डुप्लिकेट मंडळींचा समाचार घेताना तुकोबा स्पष्ट म्हणतात की यांच्यात जगणं लाजीरवाण आहे. आणि अशा लोकांना ऐसी आसी नारायणे उपेक्षिती सर्वथा. तुकोबा असं म्हणतात की स्वतः प्रत्यक्ष ईश्वर अशा मंडळींची काय करतो? उपेक्षा करतो, जवळ घेत नाही. उपेक्षा म्हणजे काय मित्रांनो? उपेक्षा म्हणजे हिडहिड करणे, हुडहुड करणे. कुत्रं घरी आल्यानंतर आपण ज्या पद्धतीनं त्याच्या मागं लाठी घेऊन धावतो, त्याला जवळ येऊ देत नाही, अशाच पद्धतीनं ईश्वरसुद्धा अशा भीक मागत स्वतःचं पोट भरणाऱ्या डुप्लिकेट साधूंना जवळ करत नाही. मोक्षभिक्षे तर खूपच दूरची गोष्ट आहे. म्हणजे तुकारामाने हे स्पष्ट सांगितलं आहे की कटोरा घेऊन समाजामध्ये कुठल्याही पद्धतीनं ईश्वराची आराधना न करता, तपसाधना न करता नुसतं पोट भरत जगत राहायचं, देवाचं नामस्मरण करायचं नाही आणि पोट भरायचं फक्त. सोंग आणि अवतार घ्यायचा फक्त वेशात, साधूचा, संन्यासाचा. अशा संन्यासाचा अवतार घेऊन भस्म कपाळाला लावून जे लोक गावामध्ये जाऊन समाजातनी हिंडून भिक्षा मागून चांगलं चुंगलं खातात, तुकोबा असं म्हणतात की त्याला प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर जवळ करत नाही. ऐसी आशी नारायणे उपेक्षिती सर्वथा.
सर्वत्र, सगळीकडे, सर्व वेळ, सगळ्या काळामध्ये अशा भिकमाग्या साधूंना ईश्वर जवळ करत नाही, स्पष्ट सांगतात तुकोबा. म्हणजे मग याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की समाजाच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतः संन्यासाचा अवतार दाखवून समाजातल्या लोकांच्या भरोशावर जगणाऱ्या डुप्लिकेट साधूंना हा एक प्रकारचा आव्हान करतात तुकोबा की तुमचं काही खरं नाही, तुम्हाला प्रत्यक्ष ईश्वर जवळ घेत नाही. ऐसी अशी नारायणे उपेक्षिती सर्वता, तुमची उपेक्षा करणार ईश्वर. भिक्षा मागून जगणं हे तर लाजीरवाणं आहे म्हणते. दुसऱ्या ओळीमध्ये तुकोबा काय म्हणतात पहा. दुसऱ्या ओळीमध्ये तुकोबा असं म्हणतात की देवापायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव. कशी वागतात म्हणती ही मंडळी? यांच्या अंतर्मनामध्ये ईश्वराविषयीचा कोणताच सद्भाव नाही आहे. देवापायी नाही भाव, ईश्वराविषयी त्यांना फार देणं घेणं नाही आहे. अवतार फक्त त्यांनी संन्यासाचा घेतलेला आहे, भस्म कपाळाला लावलेला आहे, हातामध्ये गाठी आहे, कमंडलू आहे, आणि गावामध्ये अत्यंत आपल्या वाणीतून सुमधुर असा आवाज काढीत ते इतरांना मोहित करतात. आणि मग कवी असं म्हणतात तुकोबा की देवापायी नाही भाव, ईश्वराविषयी यांच्या मनात भाव नाही आहे. आणि भक्तीचा जो काही त्यांनी सोंग घेतलेला आहे तो वरवरचा आहे. देवापायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव. वरवरची भक्ती त्यांची आहे, अंतर्मनातून ते सद्भक्त नाहीच आहे. ते दिसतात फक्त आपल्याला की हे ईश्वराच्या रस्त्याने निघालेले संन्यासी आहेत, पण तुकाराम महाराज त्यांचा खरा परिचय आपल्याला करून देतात की यांचा देवावर तर अजिबात विश्वास नाही आहे आणि नुसतं दाखवण्यासाठी हे भक्तीचा अवडंबर आणत आहे. सोंग आहे यांनी घेतलेलं, ह्या सोंगाद्वारे आपल्याला ते फसवत आहेत, समाजाला फसवत आहे. तुकोबा असं म्हणतात की देवापायी नाही भाव भक्तावरी भक्तीवरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्याभिचार. तुकाराम महाराज म्हणतात की यांनी जीवसुद्धा समर्पित केला नाही म्हणते ईश्वराकडे. नुसता काय चालू आहे म्हणते, ईश्वरासोबत यांचा एक व्याभिचार चालू आहे. व्याभिचार शब्दाचा अर्थ इथं आहे अयोग्य वर्तन. म्हणजे समाजानं मान्य केलेल्या जे काही नियम बियम आहे त्याला बाजूला सारून केलेलं वर्तन म्हणजे व्याभिचार. व्याभिचार म्हणजे अयोग्य वर्तन. जीवच समर्पित केला नाही म्हणते ईश्वरासाठी या भोंदू साधूंनी. आणि हा काय म्हणते सांगणार समाजाला ज्ञान. यांचं स्वतःच तर ईश्वर याला उपेक्षित पद्धतीनं वर्तणूक देणार, हा समाजाला ज्ञान सांगण्याचा लायकीचाच नाही आहे. आणि यांचा जो काही अवतार दिसतो आहे हा वरवरचा अवतार आहे, अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी यांना भक्ती नाही. अशी भक्ती असती तर यांनी समाजामध्ये कटोरा घेऊन भिक्षा मागितली नसती, जंगलात जाऊन ईश्वराची आराधना केली असती. गावाशवामध्ये राहून भक्तीचं सोंग मिरवून संन्यासाचं सोंग घेऊन ही मंडळी गावातील सज्जन माणसांना लुटत आहे. अशा लुटणाऱ्या सज्जन माणसांना सांगू इच्छितात तुकाराम की अशा भोंदू साधूंपासून आपण 4 हात दूर राहिलेलं कधीही बलं. आणि मग पुढं असं म्हणतात की ही मंडळी जी करतात तो स्पष्ट आणि स्वच्छ असा व्याभिचार आहे, अयोग्य वर्तन आहे. जीवच त्यांनी समर्पित केला नाही म्हणते ईश्वराजवळ, तर हे काय संन्यासी होणार? अजिबात होणार नाही. हे वरवर संन्यासी दिसत आहे, साधू दिसत आहे, हे समाजाला लुटत आहे. तर समाजाने अशा डुप्लिकेट साधूंपासून बचाव करावा हा संदेश तुकोबा आपल्या या ओळीतून देतात. तिसऱ्या ओळीत तुकोबा काय म्हणतात पहा. जगा घालावे साकडे दीन होऊनी बापुडे. यांचं वर्तणूक कशी आहे? साकडं घालतात बापुळं होऊन. सुंदर शब्द आहे. साकडं घालणे म्हणजे काय? एखाद्याच्या घरी जातात ते विनंती करतात त्या घरमालकाला की ठीक आहे, आम्ही तुमच्या घरी आलो, तुमच्या दारात आलो, आणि आता तुमचं आम्ही जे काही संकट तुमच्यावर येणार ते आम्ही घालवणार. फक्त एक करा म्हणते, हे असं असं काहीतरी करा, आमच्या पदरात काहीतरी टाका, आम्हाला काहीतरी दक्षिणा द्या. अशा पद्धतीनं लोकांकडे जाऊन साकडं घालतात, ते विनंती करतात, रिक्वेस्ट करतात. दीन आणि बापुडे समजतात स्वतःला की आम्ही आता ईश्वराचे भक्त आहोत, आम्हाला घर नाही दार नाही, आणि आता अशा वेळेस समाजातील तुम्ही सदस्य म्हणून आम्हाला सुरक्षा प्रदान केली पाहिजे वगैरे वगैरे. आपल्या वाणीच्याद्वारे ही मंडळी समाजातील सर्वसामान्य लोकांना फसवतात, भोंदूगिरीचा आव आणतात, डुप्लिकेटपणाचा आव आणतात. दीनहीन आहो आम्ही असं स्वतःकडे ते म्हणवतात. आणि याचा फायदा, या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलतात. ते नाटक करतात, सोंग घेतात असं म्हणूया आपण. स्वतःला दीन समजतात, साकडं घालतात, विनंती करतात,
आणि तुकाराम महाराज म्हणतात की हे काय आहे, हे सरळ हेची अभाग्य रोकडे, मूळ आणि अविश्वास. तुकोबाचं म्हणणं असं आहे की ज्याचा दृढ विश्वास आहे ईश्वरावर, अशा दृढ विश्वास असणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीनं लीन, दिन आणि हीन व्हायची वेळ येत नाही, झुकण्याची वेळ येत नाही, मागण्याची वेळ येत नाही, कटोरा पसरवण्याची वेळ येत नाही. तो सक्षमपणे, स्ट्रॉंगपणे ईश्वराची आराधना करून स्वतःचं जगतो. कर्मधर्माच्या भरोशावर त्याला ते मिळत राहतं. आणि हीन दिन बापुळा होऊन जगत नाही खरा भक्त, खरा संन्यासी. जे हीन दिन बापुडे होऊन जगतात, समजून जा म्हणते की त्यांचा स्वतःवरचा विश्वास त्यांचा उडालेला आहे. स्वतःवर ज्यांचा विश्वास नाही, अशा अविश्वासी मंडळींना ईश्वर काय म्हणते आपल्या जवळ करणार. पहिल्याच वेळीत तुकोबांनी सांगितलं की ईश्वर या सगळ्यांची नेहमी काय करतो, हिडहिड हुडहुड करतो, उपेक्षा करतो, जवळ घेत नाही. इथे तुकोबा हे म्हणतात की ऐशी अशी नारायण उपेक्षेती. आणि व्याभिचार पद्धतीनं समाजाशी वर्तणूक करणारी ही मंडळी दीन आणि हीनत्व स्वतःकडे घेऊन अभाग्य आपलं जोडत राहतात आणि त्यांचा ईश्वरावरचा विश्वास मुळामधून उडालेला असतो. मग तुकोबा शेवटच्या 2 ओळीमध्ये आपल्याला गॅरंटी देतात की कोण खरा आणि कोण खोटा. चौथ्या त्या अभंगाच्या चरणामध्ये तुकोबा असं म्हणतात की काय न करी विश्वंभर, सत्य करिता निर्धार. तुकाराम महाराज म्हणतात की काय न करी विश्वंभर. ईश्वर जो जगत नियंता आहे त्याला तुकोबांनी विश्वंभर असं नाव ठेवलेलं आहे. काय करू शकत नाही म्हणते विश्वंभर म्हणजे परमेश्वर. सत्य करिता निर्धार. फक्त अडचण काय आहे, जर सत्यानं आचरण आपण केलं तर ईश्वर या जगाचा नियंता आहे. तो सर्व जे पाहिजे ते देऊ शकते. ईश्वराकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आहे. विश्वंभर हा सर्व साक्षी आहे. फक्त एक आहे म्हणते, सत्याने जो आचरण करेल त्याच्या पाठीमागं हा विश्वंभर असेल. काय न करी विश्वंभर, सत्यकरिता निर्धार. तुका म्हणे हेची सार दृढ पाय धरावे. एकच अडचण आहे म्हणते, ही जी मंडळी भोंदू आहे, ही भोंदू मंडळी परमेश्वराचे चरण पकडत नाहीत आणि डुप्लिकेट पद्धतीनं समाजात स्वतःचा संन्यासाचा वेश मिरवून आव आणून स्वतःचं पोट भरतात, ऐशो आरामात जगतात. अरे विश्वंभर म्हणजे ईश्वर काय करू शकत नाही म्हणते. जर तुम्ही सत्याच्या मार्गाने चालत असाल आणि तुम्ही जर दृढपणे, अत्यंत निश्चय करून, दृढ म्हणजे काय, अत्यंत निश्चय करणे, मनाशी खुणगाट बांधणे, ठरवणे की मी ईश्वराचा भक्त आहो, मी काही केलं तरी समाजासमोर असं आयतं खाणार नाही, ईश्वर माझी काय आहे पोटाची तरतूद करेल, अशा पद्धतीनं दृढ निश्चय करून ईश्वराची आराधना करणारा, सत्याची कास धरणारा, सत्याने वागणारा कोणताही सद्भक्त हा परमेश्वराचा खरा भक्त असतो. जी माणसं समाजाच्या भरोशावर, दुसऱ्याच्या भरोशावर स्वतःचं संन्यासत्व मिरवतात, स्वतःला ग्रेट साधू समजतात आणि जणू काही एखाद्या ऐशो आराम करणाऱ्या राजाप्रमाणे राहण्याचे प्रयत्न करतात, तुकाराम महाराज अशा भोंदू साधूंना सांगतात की तुमच्याजवळ अंतर्मनात ईश्वराविषयीचा भावच नाही आहे आणि तुम्ही तर भिक्षा घेऊन लोकांपुढे हिंदीन होऊन भीक मागत आहात. तुमचं हे भीक मागणं तुम्हाला घातक ठरणार आहे. तुमच्याकडे विश्वास नाही आहे म्हणते ईश्वराविषयी. तुम्ही सत्याच्या मार्गाने चालत नाही आहे. विश्वंभर या जगाचा नियंता तो काय करू शकत नाही. फक्त तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे, दृढ अंतःकरणाने ईश्वराचे चरण पकडता आले पाहिजे, त्याच्या चरणी लीन होता आलं पाहिजे, समर्पित करायला पाहिजे म्हणते आपण संपूर्ण जीवन ईश्वराला. असे समर्पित करणारे जे लोक असतील तेच खरे साधू समजावे. आणि हे असे भिक्षापात्र घेऊन इकडे तिकडे भटकणारे जे कोणी असतील, तुकाराम महाराज म्हणतात की ही सर्व मंडळी समाजाची लुटारू मंडळी आहे. समाजाने, लोकांनी, भाबड्या लोकांनी अशा लुटारू साधूंपासून स्वतःला सुरक्षित करावे. अन्यथा असे लुटारूंचं प्रमाण वाढत जाईल आणि दिवसेंदिवस अशी संख्या वाढून एक दिवस ओरिजिनल साधू आपल्याला ओळखता येणार नाही. मग साधू कसा ओळखावा, देव तेचेच जाण. आता तुकारामाने अनेक अभंगातून तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, अशाही पद्धतीनं साधू खरा कोणता मानावा, कोण्या माणसाला ओरिजिनल साधू मानावं, कोण्या माणसाला डुप्लिकेट साधू समजावा, अशा पद्धतीचा खऱ्या व खोट्या साधूंचा परिचय आपण कसा करावा
याबद्दलचा ओळख समाजाला असली पाहिजे असं तुकारामाला तळमळीने वाटते. आणि म्हणून तुकोबा ते वर्णन करतात, अभंगातून वर्णन करतात. देहूमधल्या गावातील लोकांना रात्रीच्या वेळी मार्गदर्शन करतात की भिक्षापात्र अवलंबने जडोजिने लाजिरवाणे ऐसी आशी नारायणे उपेक्षिती सर्वथा देवापायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव समर्पिला नाही जीव तो हा व्याभिचार जगा घालावे साकडे दिन होऊनी बापुडे हेची अभाग्य रोकडे मूळ आणि विश्वास काय न करी विश्वंभर सत्य करिता निर्धार तुका म्हणे सार दृढ पाय धरावे. हेच तर म्हणते सार आहे म्हणते अध्यात्माचं, की अत्यंत दृढ अंतःकरणाने ईश्वराचा पाय धरणाराच खरा सद्भक्त असतो, तोच खरा संन्यासी असतो. आणि भिक्षा मागत समाजामध्ये हिंडणारा, स्वतःचा संन्यासाचा आव आणणारा कोणताच भोंदू साधू हा खरा संन्यासी नसतो. अशा पद्धतीनं या 4 वेगवेगळ्या चरणामधून तुकोबांनी ओरिजिनल साधू कोणता, डुप्लिकेट साधू कोणता याचा परिचय समाजाला करून दिलेला आहे, तुम्हा आम्हाला करून दिलेला आहे. इथे हा कवितेचा भाग आपण आज संपवलेला आहे. अशा पद्धतीनं 4 विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं 4 वेगवेगळ्या छोट्या मध्ययुगीन काळातल्या कविता तुमच्यासमोर या अभ्यासक मंडळांनी ठेवलेल्या आहे. आणि या 4 कवितेवर कोणतेही प्रश्न येऊ शकतात. 10 मार्काचे प्रश्न, एक दीर्घोत्तरी प्रश्न असतो आणि 2 छोटे लघुत्तरी प्रश्न असतात. म्हणजे 10-20 मार्काचं पोर्शन नाही, 10 मार्काचा एक दीर्घोत्तरी प्रश्न या कवितेवर असतो. वस्तुनिष्ठ स्वरूपात काही प्रश्न जर प्रश्नपत्रिकेत आले तर त्यासाठी आपल्याला सूक्ष्मपणे कवितेचं वाचन करावं लागेल. वारंवार या कविता तुम्हाला वाचता आल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला शब्दांवर त्याचं लक्ष केंद्रित होईल. पुढच्या तासाला आपण जो व्यावहारिक मराठी नावाचा पान क्रमांक 68वर जो भाग आहे, इशारा पुस्तकातल्या 68 पान क्रमांकावरचा व्यावहारिक मराठी हा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आज उपस्थित या ऑनलाईनसाठी जे विद्यार्थी हजर आहेत, जे बघत आहेत व्हिडिओ, त्या सर्वांचे आभार आणि भेटूया पुढच्या तासाला. नमस्कार.